स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाजारात नवनवीन पुस्तके मिळवून पुस्तकांची निवड करून महत्त्वाचा डाटा अथवा अधोरेखित माहितीची साठवणूक करावी लागते। याचा फायदा सराव करत असताना धावता अभ्यास देखील करावा लागतो। यासाठी स्पर्धा परीक्षा आणि पुस्तकांचे महत्त्व या बाबतीत मोटिवेशनल करिअर अकॅडमीचे सदस्य आज आपल्याला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत। द हिंद न्यूज.ऑनलाईनच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रात्री 8 वाजता प्रसारित होणारा स्पर्धा परीक्षा हा विशेष कार्यक्रम आवर्जून बघा आणि मोटिवेशनल करिअर अकॅडमीला एकदा अवश्य भेट द्या। नमस्कार मित्रांनो, मी केदार काकडे सर मोटिवेशन अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षा या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आजचा आपला टॉपिक आहे स्पर्धा परीक्षा आणि नोट्सचे महत्त्व। तर आपल्या स्पर्धा परीक्षेचं मी तुलना ही युद्धाशी करतो। आता जर तुम्ही बघायला गेलं तर आपण जेव्हा पण कधी एखादं युद्ध राजे महाराजांना युद्ध वगैरे लढायचं असतं तर ते काय करतात, पहिले जे आपले शत्रू आहे या शत्रूंचा आधी काय अभ्यास केला जातो की आपला शत्रू किती ताकदवर आहे किंवा मग काय आपली लढाई कोणत्या जागेवर होणार आहे किंवा आपल्या शत्रूकडे सैन्यबळ कसं आहे, त्याच्याकडे शस्त्र काय काय आहे, आपलं म्हणजे काय की आपण ज्याच्यावर आक्रमण करणार आहे किंवा आपलं ज्याच्याबरोबर युद्ध होणार आहे त्याचा आपण एक काय अभ्यास करतो। तसंच कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रामध्ये म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतं तर हे काय एक युद्ध, त्याच्यातही युद्धच असतं। म्हणजे काय माझं म्हणण्याचं काय उद्देश काय की MPSC परीक्षा ही एक युद्धासारखीच आहे। त्याच्यात उतरण्याच्या आधी तुम्ही एक त्याचा सराव करा, अभ्यास करा की परीक्षेचं नक्की काय, म्हणजे आता हे MPSC एक आपण क्षेत्र म्हणून चालू आहे तर MPSC चा अभ्यास करणं म्हणजे काय की मला जर हे युद्ध जिंकायचंय तर मला तयारी कशी करावी लागेल। मी पहिले MPSC चा अभ्यास करेल की आयोग कसे प्रश्न विचारतो, म्हणजे काय की क्वेश्चन पेपर अनालिसिस वगैरे, मी माझी तयारी कशी करेल, मी माझा अभ्यास कसा करेल, स्टडी प्लॅन काय करेल, माझी स्ट्रॅटेजी काय असेल जिंकण्यासाठी, हे मी पहिले आखून घेईल, याचा पहिले निर्णय घेईल, याचं डिसिजन घेईल आणि त्याच्यानुसारच मी काय माझी वाटचाल करेल आणि तेव्हाच मी काय माझं युद्ध जिंकू शकेल। आता युद्ध जिंकण्यामध्ये मेन तुमचं काय असतं तर तुमचे शस्त्र असतात। आता तसंच ही जी आपली MPSC स्पर्धा परीक्षा आहे याच्यामध्ये आपले शस्त्र जे आहे ते म्हणजे आपलं काय स्टडी मटेरियल। आता स्टडी मटेरियल जर बघायला गेलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे एवढे 5-6 विषय असतात। तर हर एक विषयासाठी तुम्ही बघितलं तर काय 3-3, 4-4 पब्लिकेशनचे वेगवेगळे पुस्तकं अवेलेबल आहे, प्लस स्टेट बोर्डचे पुस्तकं आहे, प्लस रेफरन्स बुक सुद्धा अवेलेबल आहे। मग आपण सर्व पुस्तकं वाचायचे का? हर एक विषयाचे जे 4-5 पुस्तकं आहे ते सर्व वाचायचे का? तर काही गरज नाही। आपण एका विषयाचं 2 जरी स्टँडर्ड पब्लिकेशनचे बुक जर नीट वाचले आणि त्याचाच अभ्यास जर नीट केला तरी तेवढं काय सफिशियंट आहे। तुम्ही किती पुस्तकं वाचता हे महत्त्वाचं नसतं, पण तुम्ही एकच पुस्तकाची रिव्हिजन किती वेळा केली हे जास्त महत्त्वाचं असतं। आता आपला मेन मुद्दा काय, नोट्स। आता नोट्स हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या स्टडी मटेरियल मधली। आता जर आपण एक नॉर्मल विद्यार्थ्याची टेंडन्सी काय असते, कोणी पण अभ्यास सुरू करायच्या आधी आपण काय करतो, जे ऑलरेडी पास झालेले विद्यार्थी म्हणजे जे ऑलरेडी सक्सेसफुल झालेले विद्यार्थी तर पोरं काय करतात की त्यांनी जो प्लॅन फॉलो केलाय ते कधी पण बघता, म्हणजे त्यांनी स्टडी मटेरियल कोणतं वापरलं, मग त्याच्यात त्यांचे जे टॉपर मुलं असतात किंवा जे पास झालेले मुलं त्यांनी स्वतःचे बनवलेले नोट्स असतात। आता त्यांनी बनवलेले नोट्स हे कधी पण चांगलेच असतात, पण माझं सांगायचा उद्देश असा आहे की आपण दुसऱ्यांचे डायरेक्ट नोट्स वापरण्याच्या ऐवजी आपण स्वतःचे नोट्स बनवले पाहिजे। आणि स्वतःचे नोट्स बनवताना जे पण असे विद्यार्थी किंवा ज्यांचं पण तुम्ही रेफरन्स घेत आहात त्या विद्यार्थ्यांचे तुम्ही जे नोट्स आहे ते ऍज अ फक्त रेफरन्स म्हणून तुम्हाला एक गायडन्स म्हणून तुम्ही काय ते नोट्सचा वापर केला पाहिजे, जेणेकरून काय तुम्ही जे नोट्स बनवताय हे तुमचे नोट्स एकदम प्रॉपर आणि परफेक्ट आणि एक्झाम ओरिएंटेड तयार होतील आणि काय तुम्ही एक्झाम पास होण्याचे चान्सेस काय अजून वाढतील। आता दुसऱ्याचे नोट्स का नाही वापरायचे, तर मग त्यांनी जे नोट्स बनवले हे जो पण विद्यार्थी नोट्स बनवतो हे स्वतःच्या क्षमतेनुसार म्हणजे स्वतःच्या आकलनानुसार त्याचं सब्जेक्टचं किती त्याला अंडरस्टँडिंग आहे, परत त्याच्यानंतर त्यांनी जे नोट्स बनवले हे त्याला समजायसाठी सोपे असे कधी पण आपण तो विद्यार्थी काय त्याच्यासाठी नोट्स बनवत असतो, त्याच्या भाषेत त्यांनी वापरलेले काही शॉर्टकट असतील वगैरे
हे सर्व तो काय तोच्या आपण स्वतःला अजून स्वतःला समोर ठेवून काय आपण आपल्यासाठी नोट्स बनवत असतो. पण तेच जर आता मी माझ्यासाठी नोट्स बनवले तर मी काय करेल, मी मला जे टॉपिक सोपे वाटतंय किंवा मग मला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी माझ्या नोट्समध्ये इन्क्लूड करेल, किंवा मला जसं पाहिजे, मला जसा अभ्यास करायचा आहे, जे स्ट्रक्चर पाहिजे, त्याच्यानंतर मला जसे शॉर्टकट्स पाहिजे ते शॉर्टकट्स घेऊन मी माझे नोट्स बनवेल. पण हेच जर माझे जे नोट्स आहे ते जर दुसऱ्या एखाद्याने विद्यार्थ्याने वाचले तर ते काय कदाचित त्याला अवघडत जातील असं नाही, पण कदाचित त्याला वाचायला अवघडही जाऊ शकतात. म्हणून त्याच्यामुळे काय दुसऱ्यांचे नोट्स डायरेक्टली अभ्यास करताना वापरण्याच्या ऐवजी आपण जास्तीत जास्त स्वतःचे नोट्स बनवण्यावर काय भर दिला पाहिजे. जेणेकरून काय होतं, आता नोट्स बनवायचा फायदा काय होतो, एक म्हणजे काय, जर तुमची रीडिंग चांगली असेल, तुमचं सब्जेक्टचं तुम्हाला जर सब्जेक्ट नीट कळाला असेल आणि तुमची रीडिंग चांगली असेल तर तुम्हाला काय नोट्स बनवायला सोपं जातं आणि ते नोट्स तुमचे जे असतात ते चांगले पण बनतात. म्हणजे जो पण डेटा आहे तो आपल्या हाताखालनं पण जातो, म्हणजे तो आपण स्वतः काय लिहिलेला असतो. त्याच्यामुळे आपली जी अंडरस्टँडिंग असते, आपली जी मेमरायझिंग पॉवर असते ती अजून काय चांगली होते. आता नोट्स हे दोन प्रकारचे असतात, एक शॉर्ट नोट्स असतात ज्याला आपण माइंड मॅप्स म्हणतो, आणि एक ब्रीफ नोट्स असतात. आता जे शॉर्ट नोट्स असतात किंवा जे माइंड मॅप्स असतात हे परीक्षेच्या जास्तीत जास्त 10 ते 12 दिवसाआधी काय आपण वाचायला काढायचे असतात. मग ह्या माइंड मॅप्स मध्ये काय असतं, एकदम आपण एखादी कन्सेप्ट किंवा एखाद्या आयोगाची गोष्ट म्हणा किंवा एखादी कन्सेप्ट म्हणा किंवा एखादा धडा म्हणा, चॅप्टर म्हणा, तो आपण काय एकदम शॉर्टकट मध्ये, शॉर्ट अँड स्वीट लँग्वेज मध्ये लिहिलेला असतो, जेणेकरून काय ऐन टाइमवर तो आपल्याला एकदम पटापट काय आठवेल असं आपण ते काय आपल्या भाषेत लिहिलेलं असतं. याला काय म्हणतात, माइंड मॅप्स म्हणतात. आता दुसरे जे असतात ते काय असतात, ब्रॉड नोट्स असतात. ब्रॉड नोट्स म्हणजे काय असतं, जिथे हर एक कन्सेप्ट एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेन केली जाते, ज्याच्यामध्ये सगळे काही फॅक्ट्स मेन्शन केले असतात, ज्या कन्सेप्ट आहे त्या नीट एक्सप्लेन विथ डायग्रामची गरज असेल तर डायग्राम, जॉग्राफीमध्ये डायग्रामची गरज असते, मॅपची गरज असते, तर या डायग्राम आणि मॅप्स आणि अजून काही ज्या चांगल्या नीट कन्सेप्ट आहे ते या सगळ्या डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेल्या असतात. कशात, ब्रॉड नोट्समध्ये. ते पण आपण काय आपल्या भाषेमध्ये बनवतो, जेणेकरून आपल्याला आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये आपण त्या बनवल्या असतात, पुस्तकाच्या लँग्वेजमध्ये नसतात. कारण की आपल्याला पुढे जाऊन ती कन्सेप्ट रिकॉल करणं आणि ती मेमराईज झाली पण पाहिजे. आपण जेव्हा त्या नोट्स वाचतो ते आपल्याला पटकन ती जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला समजली पाहिजे, की आपण तेव्हा ही गोष्ट गोष्ट वाचली होती आणि ती कन्सेप्ट आपल्याला पटकन एकदम डोक्यात क्लिक झाली पाहिजे. तर असे काय असतात, ब्रॉड नोट्स असतात. आता प्रश्न असा पडतो की नोट्स बनवायचे कधी, म्हणजे नोट्स कधी बनवायला घ्यायचे, किती फर्स्ट रिडिंग पासून नोट्स बनवायचे का सेकंड रिडिंग पासून बनवायचे. तर माझा पर्सनल अनुभव असा आहे की नोट्स या नेहमी सेकंड किंवा थर्ड रिडिंग, कोणत्या पण विषयाच्या सेकंड किंवा थर्ड रिडिंग नंतरच काय नोट्स बनवायला घ्यावा. तर का असं घ्यावं, आता जेव्हा आपण फर्स्ट रिडिंग करतो तेव्हा आपल्याला सब्जेक्टचं आपण टोटली ब्लँक असतो, आपल्याला सब्जेक्टचं काही म्हणजे काहीच नॉलेज नसतं. जसं जसं आपण एखादा सब्जेक्ट वाचायला घेतो तसं तसं हळूहळू तो सब्जेक्ट आपण स्वतःला काही इंट्रोड्यूस होतो आपण त्या सब्जेक्टला. आपल्याला आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंडमध्ये एक सब्जेक्टचं एक स्ट्रक्चर निर्माण होतं, की या सब्जेक्टच्या हळूहळू आपल्याला काय त्या सब्जेक्टचं आकलन होतं, की त्या सब्जेक्ट मध्ये दिलेलं काय, मॅटर काय. फर्स्ट रिडिंग मध्ये आपल्याला जास्त काही कळत नाही, फक्त फर्स्ट रिडिंग मध्ये सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू आपल्याला भेटतो, की काय त्या सब्जेक्टला नक्की, म्हणजे सब्जेक्ट मध्ये नक्की दिलेलं काय, आपल्याला पुढे या सब्जेक्टचा अभ्यास करायचा, या सब्जेक्ट मध्ये दिलेलं काय, आपला अभ्यास काय करायचा आहे, हे आपल्याला एक जस्ट ओव्हरव्ह्यू फर्स्ट रिडिंग मध्ये कळतो. त्याच्यामुळे जर आपण काय फर्स्ट रिडिंग मध्ये जर आपण नोट्स बनवायला जर घेतल्या तर प्रॉब्लेम असा आढळतो की त्या नोट्स खूप बल्की आणि जास्त बल्की बनतात. म्हणजे काय, की आपल्याला सुरुवातीला काहीच माहिती नसतं की कोणची इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, एक्झाम ओरिएंटेड कोणची इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे जे फॅक्ट्स आहे एक्झामच्या दृष्टिकोनाने कोणते फॅक्ट्स महत्वाचे आहे, कोणते नाही, हे आपल्याला काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा फर्स्ट रिडिंग मध्ये नोट्स बनवतो आपल्याला साहजिकच आहे सर्व इन्फॉर्मेशन, म्हणजे कोणची पण लाईन वाटली ती काय आपल्याला महत्वाची वाटते, सगळे फॅक्ट्स आपल्याला काय, जे आकडेवारी असतात, आता इकॉनॉमी मध्ये आकडेवारी, इतिहासामध्ये वर्ष वगैरे, हे आपल्याला काय सगळं काय महत्वाचे वाटत चालतं. मग आपण काय हर एक गोष्ट काय नोट्स मध्ये ऍड करत चालतो. त्याच्याने प्रॉब्लेम काय होतो, ती नोट्स खूप लेंदी बनतात आणि बल्की बनतात. आणि जेव्हा आपल्याला रिव्हिजनची गरज पडते, म्हणजे आपण नोट्स रिवाइज करत असतो तेव्हा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात, टाइम मॅनेज होत नाही. त्याच्यामुळे माझं सजेशन असं आहे की नोट्स हे आपण काय कधी पण सेकंड किंवा थर्ड रिडिंग चालू असताना बनवावा. आता फर्स्ट रिडिंग मध्ये तुम्हाला काय जस्ट ओव्हरव्ह्यू भेटतो सब्जेक्टचा, तुम्हाला एक समजतं की सब्जेक्टला काय म्हणायचंय, आपण या सब्जेक्टचा अभ्यास करणार तर नक्की आपण काय शिकणार आहे, हे आपल्याला याची अंडरस्टँडिंग होते. जेव्हा आपण सेकंड रिडिंग करतो तेव्हा आपण मूळ विषयाला हात लावतो.
तेव्हा आणि त्याच्यात जर सेकंड रिडिंग किंवा थर्ड रिडिंगच्या वेळेस काय असतं, काही स्टुडंट्स भरपूर स्टुडंट्स, काही नाही भरपूर स्टुडंट्स जे असतात ते आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचं अनालिसिस करता, हर एक जो टॉपिक घेतलाय त्या टॉपिकवर क्वेश्चन सॉल्व्ह करता, क्वेश्चन्स रेफर करता की आयोगाने चला हा टॉपिक आहे ना, म्हणजे राष्ट्रपती टॉपिक आहे किंवा संसद टॉपिक आहे, मग संसदेवर आयोगाने कसे प्रश्न विचारले याचा अंदाजा घेता. जेणेकरून काय होतं, आपण जेव्हा रिडिंग करतो त्याच्याने आपल्याला समजतं की नाही बाबा की आयोगाने याच्यावर प्रिव्हियस इयरला प्रश्न विचारलाय, तर मग ही इन्फॉर्मेशन थोडी इम्पॉर्टंट ठरू शकते. ज्याच्यामुळे एक आपल्याला अंदाज येतो की सेकंड थर्ड रिडिंग मध्ये, आणि जेव्हा आपण प्लस क्वेश्चनचा सपोर्ट घेतो, म्हणजे क्वेश्चनची मदत घेतो, क्वेश्चन अनालिसिस वगैरे करतो, तेव्हा आपल्याला एक जस्ट अंदाज येतो, अंदाज येत चालत लागतो की आपल्याला नोट्स मध्ये जे आपली इन्फॉर्मेशन आहे, जे आपण इन्फो घेणार आहे, त्याच्यात काय ऍड करायचे, कोणता डेटा घ्यायचा आहे, कोणते फॅक्ट्स घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे, हे आपल्याला नीट समजतं. त्याच्यामुळे जे आपले नोट्स बनतात ते जास्त चांगले बनत चालतं, म्हणजे जास्त जी एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन असते ती आपण जास्त नीट नोट्स मध्ये आपण घेऊ शकतो. आता ब्रॉड नोट्स जे असतं किंवा आपण डिटेल नोट्स बनवले, ह्या कधी वाचायच्या? आता दरवेळेस तुम्ही एक्झाम आल्यानंतर पुस्तक घेऊन बसणं शक्य नसतं, आणि ते गरजेचं पण नाहीये किंवा ते चुकीचं आहे. दरवेळेस तुम्ही एक्झाम आली तर आपण पुस्तकं वाचणं हे चुकीचं आहे का? पुस्तक फक्त मॅक्स टू मॅक्स तुम्ही 4 ते 5 रीडिंग करा पुस्तकाच्या. तुमचे एकदा थरो नीट तुम्हाला पाहिजे तसे एकदम डिटेल मध्ये तुमचे नोट्स तयार झाले का, पुस्तकाकडे पाहायचं पण नसतं, पुस्तक लांब ठेवून द्यायचं असतं. त्याच्यानंतर फक्त नोट्स कडे फोकस करायचं असतं. आता जेव्हा तुम्ही, आता माझा स्वतःचा अनुभव आहे हा, की जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाची रिडिंग करत चालतो, म्हणजे दर नवीन रिडिंगला आपल्याला दर नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन, एखादी नवीन काहीतरी फॅक्ट सापडते किंवा अशी एखादी लाईन सापडते जी प्रिव्हियस रिडिंग मध्ये आपल्याकडनं स्किप झालेली असते, पण ती कधी ना कधी आपल्याला काही गोष्टी इन्फॉर्मेशन महत्वाच्या वाटतात, काही नाही वाटत. मग अशा गोष्टी रिडिंगमुळे हा पण एक फायदा होतो. फ्रिक्वेंट किंवा कंटिन्यू जास्त रिडिंग मुळे एकाच पुस्तकाचे जास्त वाचन केल्यामुळे हा पण एक फायदा होतो, किंवा की जी इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याकडनं सुटली असते प्रिव्हियस रिडिंग मध्ये, ती आपले भेटते, नवीन रिडिंग मध्ये सापडते. अशा खूप गोष्टी असतात, खूप सारे नवीन नवीन फॅक्ट्स असतात जे आपल्याला दर रिडिंग मध्ये सापडतात, ज्याच्यामुळे तुमचे जे नोट्स असतात ते एकदम चांगले डिटेल नोट्स तयार होतात. आता कधी कोणच्या नोट्स वाचायला घ्यायच्या? तर एकदा तुम्ही एखाद्या सब्जेक्टचे तुमच्या 3-4 रिडिंग, 4 ते 5 रिडिंग झालेल्या असेल, त्याच्यानंतर माझं असं सजेशन आहे, मॅक्स टू मॅक्स 6 रिडिंग झाल्यानंतर तुमचे नोट्स वगैरे तयार झाले, एकदा डिटेल नोट्स तुम्हाला पाहिजे तशा स्ट्रक्चर मध्ये, विथ डायग्राम, विथ मॅप्स, जे पण तुम्हाला जी गरज असेल तसे तुमचे एकदा नोट्स झाले का, नोट्स तयार झाले तर तुम्ही पुस्तक साईडला ठेवून द्या. त्याच्यानंतर पुस्तक जर लागलं तुम्हाला तर फक्त ऍज अ रेफरन्स म्हणून वापरा, नाही तर पुस्तक पूर्णपणे साईडला ठेवून द्यायचं असतं. मग याच्यानंतर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टची जेव्हा पण तुम्ही रिडिंग कराल, ती त्या तुमच्या नोट्स मधनं झाली पाहिजे. कारण की ह्याच नोट्स तुम्हाला ना आपल्या एक्झाम मध्ये खूप फायदे येणार आहे. तुम्ही जेवढ्या जास्त तुमच्या नोट्सची रिडिंग करणार, जशी आपण पुस्तकाची रिडिंग केलेली आहे 5 ते 6 वेळा, त्याच्याहून डबल जेवढ्या जास्त तुम्ही तुमच्या आपल्या नोट्सच्या आपण रिडिंग करणार, तेवढं इझिली आपल्याला ती इन्फॉर्मेशन किंवा ती फॅक्ट जास्त मेमोराइज होते, जास्त लवकर आणि पटकन मेमोराइज व्हायचे, आणि आपण विसरण्याचे चान्सेस जे असतात ते खूप कमी असतात. कारण की होतं की ते जे नोट्स असतात हे एक तर पहिले आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवले असतात, स्वतः हँड रिटन असतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा ती इन्फॉर्मेशन लिहितो एखादी, ती आपण एकदम लक्ष देऊन लिहित असतो. त्याच्यामुळे आपलं ब्रेन काय करतं, ती इन्फॉर्मेशन जी लिहिलेली इन्फॉर्मेशन असते ती जास्त वेळ आपल्या डोक्यात लक्षात राहते, मेमोराइज राहते. आणि तेच त्याला जर तुम्ही फ्रिक्वेंट रिडिंगची आधार दिला, म्हणजे त्याच नोट्स तुम्ही सारखं पुस्तक न वाचता नोट्स जास्तीत जास्त वेळा तुम्ही जेवढ्या वेळा रीड करणार, तेवढ्या वेळा तुम्हाला फायदा होईल. जेणेकरून होईल, जेव्हा पण पेपरमध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन रिकॉल करायची गरज पडते, आपल्याला एकदम क्विकली इन्फॉर्मेशन रिकॉल होते, आठवते. आपल्याला जास्त आपल्या डोक्यावर ताण द्यायची गरज नाही पडत. त्याच्यामुळे ब्रॉड नोट्स आहे ना खूप महत्वाचे ठरतात. आणि एका पिरियड नंतर आपण पुस्तका साईडला ठेवून फक्त ब्रॉड नोट्स वरच फोकस केलं पाहिजे. आता त्याच्यानंतर असतं माइंड मॅप्स. आता माइंड मॅप्स किंवा शॉर्ट नोट, जसं मी सांगितलं, आजकाल तुम्ही बाजारात गेल्यानंतर वेगळ्या सब्जेक्टच्या खूप सारे पब्लिकेशनचे तुम्हाला माइंड मॅप्स अवेलेबल आहे. तर माइंड मॅप्स मध्ये काय दिलं असतं, माइंड मॅप्स मध्ये तुम्हाला फक्त एखादी कन्सेप्ट किंवा
एखादं स्ट्रक्चर आहे किंवा एखाद्या आयोगाबद्दल इन्फॉर्मेशन असेल किंवा एखादी कन्सेप्ट असेल, ती काय एकदम शॉर्ट वर्ड्स मध्ये एक्सप्लेन केली जाते. म्हणजे अगदी एका लाईन मध्ये किंवा हार्डली 3-4 लाईन मध्ये, त्याच्याहून जास्त नाही, ती कन्सेप्ट एक्सप्लेन केली जाते. म्हणजे हे वाचून शॉर्ट नोट माइंड मॅप्स कधी वाचायचे असतात, तर माइंड मॅप्स या पेपरच्या जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस आधी वाचायच्या असतात, किंवा त्या त्या पिरियड मध्येच माइंड मॅप्सला आपण हात लावायचा. आधी माइंड मॅप्सला हात लावायचा नाही. कारण की आधी जर तुम्ही कोणाचे पण स्वतःचे माइंड मॅप्स तयार करा किंवा बाहेर वेगळ्या वेगळ्या पब्लिकेशनचे माइंड मॅप्स भेटतात, ते पण तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला पाहिजे, तुम्ही जसं कम्फर्टेबल असाल तसं. पण सुरुवातीलाच माइंड मॅप्स का रेफर नाही करावे, कारण की आपल्याला स्वतःला त्या कन्सेप्ट बद्दल जास्त नॉलेज नसतं. तर आपण काय, जेव्हा तुम्ही माइंड मॅप्स वाचायला घेणार, तर ते तुम्हाला काहीच कळणार नाही. आपण पूर्ण ब्लँक असतो आणि आपल्याला पूर्ण कन्फ्युजन होते, आपल्याला काहीच कळणार नाही. तर मग त्याच्याऐवजी मग आपण जेव्हा लास्टला, म्हणजे पेपरच्या आधी आपण जेव्हा माइंड मॅप्स वाचायला घेतो, तेव्हा काय असतं, ती आपल्याला गोष्ट, जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला एकदम पटापट, जर तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्ही एकदम नीट अभ्यास केला असेल, तर तुम्हाला ती कन्सेप्ट आणि त्या फॅक्ट्स एकदम पटापट समजत चालतात आणि रिकॉल होत चालतात. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश असा आहे की तुमच्या ज्या नोट्स आहे, दुसऱ्याच्या जे ऑलरेडी पोरं पास झालेले आहे किंवा जे टॉपर विद्यार्थी आहे, तुम्ही त्यांचे नोट्स वापरा, त्यांचं स्टडी मटेरियल किंवा त्यांनी जी स्ट्रॅटेजी यूज केली, त्यांना ज्या स्ट्रॅटेजीने यश भेटलंय, तर ती तुम्ही वापरा. पण पूर्णपणे त्याच्यावर डिपेंडेंट नका राहू. तुमची एक स्वतःची एक सेल्फ स्ट्रॅटेजी बनवा. त्यांची स्ट्रॅटेजी किंवा त्यांचे नोट्स हे फक्त तुमच्या एक रेफरन्सला घ्या, पण पूर्णपणे त्याच्यावर डिपेंडेंट नका राहू. स्वतःचं काहीतरी नवीन तयार करा स्वतःसाठी, कारण की सर्वांना आपले आपले वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट माहिती असतात. त्याच्यानुसार तुमचं एक प्लॅनिंग करा, तुमचा स्टडी प्लॅन करा, स्ट्रॅटेजी प्लॅन करा. तुम्ही कोणत्या विषयाला किती टाइम देणार आहे, कसा अभ्यास करणार आहे, त्याचे नोट्स तुम्ही कसे बनवणार आहे, याचा एक अभ्यास करा. आणि मग काय, अभ्यासाला लागा. आता तुम्ही जर एवढा अभ्यास करणार, आता कोणतं पण युद्धाचा जर आपण एवढा अभ्यास करणार आहे, तर 100% यश काय हे आपल्याला भेटणारच आहे. आणि आपण नाही तर कोण यशस्वी होणार आहे, कारण की आपण एवढी मेहनत केली. आता तुमचे जर खरंच 1.5-2 वर्ष, 2-2.5 वर्ष, आता सगळ्यांचा टाइम स्पॅन वेगळा वेगळा असतो अभ्यासाचा. पण कोणाचा किती पण टाइम स्पॅन असो अभ्यासाचा, त्याचा फरक नाही. पण तुम्ही किती डेडिकेशन, किती कन्सिस्टंटली अभ्यास केलाय, किती हार्डवर्क केलंय, किती तुमची कन्सिस्टन्सी, हे जास्त महत्वाचं असतं तुम्हाला पास होण्यामध्ये, म्हणजे तुम्ही यशस्वी होण्यामध्ये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या नोट्सवर लक्ष द्या, अभ्यासावर लक्ष द्या. आणि मी आणि माझी मोटिवेशन अकॅडमीची पूर्ण टीम इथे सर्व विद्यार्थ्यांना काय गाईड करायसाठीच बसलेलो आहे. तुम्हाला कधीही काही मदत लागली, काही गायडन्स लागला, काही प्रॉब्लेम आला, तर कधी आमच्या 3 ब्रांचेस आहे, कधी यांना व्हिजिट करा. आम्ही नेहमी तुमच्या हेल्पसाठीच काय इथे बसलेलो आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोटिवेशन अकॅडमी कडनं शुभेच्छा.